रेड कार्पेटवर मराठमोळा अंदाज, पण कान्समध्ये इन्फ्लुएन्सर्सना पाहून भडकले नेटकरी. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवल 2026मध्ये मराठी सिनेसृष्टीचा खास जलवा पाहायला मिळत आहे. अनेक मराठी कलाकार, अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स फ्रान्समध्ये पोहोचले असून रेड कार्पेटवर मराठमोळा स्टाईलमध्ये महाराष्ट्राची संस्कृती सादर करताना दिसत आहेत. पारंपरिक साड्या, नथ, मराठमोळे दागिने आणि खास भारतीय लुकमुळे सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे अभिनेत्रींसोबत काही लोकप्रिय मराठी इन्फ्लुएन्सर्सनाही कान्समध्ये पाहून अनेकांना आश्चर्यच बसलं आहे. अंकिता वालावलकर हिच्यासह काही डिजिटल क्रिएटर्सच्या उपस्थितीवरून सोशल मीडियावर आता वाद सुरू झाला आहे. काही नेटकऱ्यांनी या गोष्टीचं स्वागत करत आज सोशल मीडिया ही सुद्धा मोठी इंडस्ट्री झाली आहे असं मत व्यक्त केलं आहे. त्यांच्या मते डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे क्रिएटर्स देखील भारताची संस्कृती आणि फॅशन जागतिक स्तरावर पोहोचवत आहेत. मात्र दुसरीकडे अनेकांनी नाराजी व्यक्त करत सवाल उपस्थित केले आहेत. कान्स हा चित्रपट आणि सिनेसृष्टीसाठी मंच आहे, मग इन्फ्लुएन्सर्स तिथे काय करत आहेत, असा प्रश्न अनेकांनी विचारला. काहींना तर ज्यांनी सिनेमासाठी काम केलं त्यांनाच हा सन्मान मिळायला हवा अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकाने कॉमेंट करत लिहिलं की कान्स हल्ली इतकं स्वस्त झालंय का, यांनी नेमकं केलंय काय, हा संशोधनाचा विषय आहे. तर दुसऱ्याने लिहिलं किती ती फालतूगिरी. अशा प्रकारे लोकांच्या रिॲक्शन्स येताना दिसत आहेत. सोशल मीडियावर या मुद्द्यावर दोन कट पडलेले दिसत आहेत. एकीकडे इन्फ्लुएन्सर्सच्या यशाचं कौतुक होत असताना दुसरीकडे कान्सच्या बदलत्या स्वरूपावर चर्चा रंगली आहे. पण तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच मराठी अपडेट्ससाठी आमचं चॅनल वायर मराठीला सबस्क्राईब नक्की करा.